कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनु, तेजू, भाग अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। उद्या आपण धनुचा साखरपुडा करतोय। हे बघा की अंगठी आणि कपडे पण आणलेत। धनु, हे काय तुमचे असे चेहरे का उतरलेत? अरे साखरपुडा करतोय उद्या धनुचा, तुम्हाला आनंद नाही का झालाय? भाग्या, काय झालंय? वहिनी, मग अशी दाजी आले होते। माझ्याकडनं चूक झाली, सॉरी। घ्या कपडे भरायला घ्या। दादाला विचारल्याशिवाय मी नाही येऊ शकत। काय ग तुझं, तुझ्या दादाच्या मागं मागं फिरायचं कमी, आणि दादाचा एवढाच पुळका होता तर नवरा केलाच कशाला? शेवटचं विचारतो, येणार आहेस का नाही? दादाने एवढं सांगून पण दाजी परत तसंच वागले अक्काशी। वय तिच्यावर लय चिडचिड करत होते, जबरदस्ती करत होते की आत्ताच्या आत्ता घरी चल म्हणून। तेजू, तू शत्रूचं बोलणं अजिबात मनाला लावून घेऊ नकोस। अगं असाच आहे तो, आपल्याला माहित नाहीये का हे? त्याला इतरांच्या मनाचं कधीच काहीच पडलेलं नसतं। त्यामुळे तू प्लीज अशा माणसासाठी स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस। आणि जोपर्यंत सूर्य म्हणत नाही ना, तोपर्यंत तू या घरातनं अजिबात जायचं नाहीयेस। आणि असंही, शत्रू जोवर सुधरत नाही, त्याला त्याची चूक कळत नाही, तोपर्यंत आम्हीच तुला इकडनं पाठवणार नाही। मी तर म्हणते ना अक्का, माझं लग्न होईस्तोवर तू जाऊच नको तिथलं। बरं, आपण आता तुझ्या साखरपुड्यावर लक्ष द्यायचं का? चालेल। चला आपण आवरायला घ्यायचं का? आपल्याकडे वेळ फार कमी आहे। पण असं अचानक उद्या साखरपुडा? अगं त्यांच्या गुरुजींचं काहीतरी म्हणणं होतं, पण जाऊ दे ना, आता ठरलंय की नाही सगळं, त्यामुळे आपण आता तो व्यवस्थित पार पाडूया। अगं पण वहिनी, इतक्या हरी मध्ये कसं पार पाडायचा? धनु दीदी, हरी हरी नाही, हरी म्हणजे घाईत दिसते। अगं धनु दीदी, तुला एवढ्या बहिणी देवानी कशासाठी दिल्यात? आम्ही आहोत ना, आम्ही करू सगळं। आणि एक वहिनी पण दिलीये। म्हणून तू आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही। आता जे काही टेन्शन घ्यायचंय ते आमचे होणारे दाजीच घेतील। हो का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।